आणि MST-CET ही जी एंट्रन्स एक्झाम आहे 12वीला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी का द्यावी, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. 12वीला असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी MST-CET ही परीक्षा का द्यावी असा प्रश्न तुमच्या मनात असेल. काही मुलांना असं वाटत असेल की मी का द्यावी, मला इकडे जायचं नाही. काही मुलांना म्हणायचं असेल की मला मुंबईला जायचं नाही, मला पुण्याला जायचं नाही, मला महाडमध्येच राहायचं. तरी सुद्धा MST-CET ही परीक्षा द्यावी लागेल. पण का द्यावी लागेल यासाठी आपल्यासोबत देसाई मॅडम आहेत. मी मॅडमला विनंती करतो की याविषयी आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झामिनेशन्स आहेत. सर्व ज्ञात असलेल्या एंट्रन्स एक्झामिनेशन्स आहेत JEE, मेन, ॲडव्हान्स, नीट. पण त्याबरोबरच खूप महत्त्वाची अशी MST-CET ही एक एंट्रन्स एक्झामिनेशन आहे. MST-CETचा लॉंग फॉर्म आहे महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट. नावातच आहे कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे ही एंट्रन्स एक्झामिनेशन दिल्यानंतर विद्यार्थी एलिजिबल होतो वेगवेगळ्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी. ते अभ्यासक्रम आहेत B फार्मसी, बीटेक या कॅटेगरीमध्ये बीटेक इन फूड सायन्स, बीटेक इन बायोटेक्नॉलॉजी. ही एंट्रन्स एक्झामिनेशन BSc ॲग्रीच्या ॲडमिशनसाठी सुद्धा गरजेची आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये ती महत्त्वाची एक्झामिनेशन आहे. या एक्झामिनेशनच्या बेसिसवर तुम्ही BEला ॲडमिशन घेऊ शकता, LLBला घेऊ शकता, BEd, आर्किटेक्चर. म्हणजे बऱ्याच अभ्यासक्रमांना ॲडमिशन घेण्यासाठी MST-CET ही एक्झामिनेशन तशी कॉमन आणि महत्त्वाची आहे. MST-CET या एक्झामसाठी PCM आणि PCB हे दोन्ही ग्रुप आहेत. प्रत्येक ग्रुपसाठीची एक्झामिनेशन 200 मार्कांची आहे. PCMमध्ये 100 मार्काचे प्रश्न हे मॅथमॅटिक्सवर आहेत आणि राहिलेले 100 मार्काचे प्रश्न हे 50 मार्क फिजिक्सवरती आणि 50 मार्क केमिस्ट्रीसाठी आहेत. तर PCM ग्रुपची ही एक्झामिनेशन 200 मार्कांसाठी कंडक्ट होते. पहिला पेपर 90 मार्काचा मॅथमॅटिक्सचा 100 मार्काचा मॅथमॅटिक्सचा कालावधी आहे 90 मिनटं आणि दुसरा पेपर आहे फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोघांचा कॉमन पेपर. त्याचे मार्क्स 100 आहेत आणि कालावधी 90 मिनिटाचा आहे. तसंच PCBसाठी फिजिक्स केमिस्ट्री दोघांचा मिळून पेपर, कालावधी 90 मिनटं, मार्क्स 100 आणि बायोलॉजी चा पेपर आहे 90 मिनिटांमध्ये सोडवायचा असतो आणि मार्क्स 100. सो PCMसाठी 200 मार्क आणि PCBसाठी 200 मार्काची ही एंट्रन्स एक्झामिनेशन आहे. एंट्रन्स एक्झामिनेशनसाठीची जी फी आहे ओपनसाठी 1000 रुपये फी आहे त्याची आणि कॅटेगरीसाठी 800 रुपयाचं फी आहे. धन्यवाद सर. देसाई मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे MST-CET ही जी परीक्षा आहे ही किती महत्त्वाची आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मुळातच ही परीक्षा महाराष्ट्रासाठी आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आहे. ती कृषी शिक्षणामध्ये किती महत्त्वाची आहे, त्याचं काय महत्त्व आहे याबद्दल थोडं सांगा. महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन किंवा टेस्ट सेट ही महाराष्ट्रातील विविध शाखांसाठी, मग त्यामध्ये कृषी अभियांत्रिकी असेल, फार्मसी असेल, कृषी संलग्न कोर्सेस आहेत, बायोटेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी प्लस हॉर्टिकल्चर आलं, फॉरेस्ट्री आलं, फिशरीज आलं, अशा शाखांसाठी आपण ती MST-CET देऊ इच्छितो. मॅडमनी बऱ्यापैकी मगाशी सांगितलं, पण त्यामध्ये एक मी हायलाईट करू इच्छितो की जी MST-CET देतो आपण ती करंट इयरची असणं खूप गरजेचं आहे. आपण बघतो की दरवर्षी आमच्याकडे ॲडमिशन होतात, ॲग्री असू दे, बायोटेक असू दे किंवा फूडटेक असू दे. तर त्यामध्ये 1-2 वर्षाची CET घेऊन मुलं येतात आणि बोलतात की सर आमच्याकडे किंवा आमचं ॲडमिशन का झालं नाही, रिजेक्ट लिस्टला का गेलो. तर त्याचं एकमेव कारण आहे की जी CET एक्झाम आहे ती करंट इयरची देणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट पाहायला गेलो तर मुलांच्या भाषेमध्येच सांगतो मी की आपण IPL मॅच बघतो. IPL मध्ये टीम्स खूप असतात, 8 ते 10 टीम्स असतात, पण क्वालिफाय ह्या 4 ते 5 क्वालिफाय होतात. तसंच जर आपल्याला ॲग्रिकल्चर, बायोटेक, फूडटेक, फार्मसी असेल
तर त्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर क्वालिफाय होणं म्हणजे CET देणं आपल्याला खूप गरजेचं आहे सर. तर ह्या वर्षाची CET असेल ती देणं खूप गरजेचं आहे. प्लस आपण आता बघतो की CETचे फॉर्म आपण स्वतःही भरतो, कॅफेला जातो. त्याच्यामध्येही आम्ही एक सोय केलेली आहे. कृषी महाविद्यालय असेल, बायोटेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी किंवा फार्मसी असेल किंवा आमचा SBNM शिक्षण संकुल महाडचं आहे. तर त्यामध्ये मोफत CETचे फॉर्म आम्ही 22 फेब्रुवारीपर्यंत भरून देणार आहोत. ते मोफत फॉर्म असतील. जेवढे महाड असेल, रायगडमधील जेवढे तालुके असतील, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, मसाळा, मानगाव, गोरेगाव, ह्या विद्यार्थ्यांना मी जाहीर आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त MST CETचे फॉर्म भरा. तुम्ही स्वतः भरा. काही अडचण असल्यास आम्हाला कृषी महाविद्यालयाशी संपर्क साधा. धन्यवाद सर. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एकदा पुन्हा टाळा झालं पाहिजे, कारण असं काम करणारे फार कमी आहेत आणि मुलांना परीक्षेचा फॉर्म भरताना अनेक विषय येतात, अनेक प्रॉब्लेम येतात. सर्टिफिकेट कुठलं काय, त्या विषयाकडे आपण नंतर जाणारच आहोत. पण हे सगळं महत्त्वाचं आहे. कित्येक लोकांकडे इंटरनेटचा विषय असतो विद्यार्थ्यांकडे, आणि हा सगळा असताना तो कसा भरायचा आहे, काय माहिती असावी, काय नसावी, काय द्यायची आणि काय नाही द्यायची, अनेक गोष्टी असतात. पण त्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल आहे आणि नक्कीच कौतुकास्पद आहे, अभिनंदनीय आहे.